ज्ञासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। 2-3 दिवस आपण हा वैदिक सनातन धर्म पाहतोय। येते जय जय रघुवीर समर्थ। आपण काही 2-3 दिवस थोडक्यात काही जो हिंदू धर्म किंवा आपला वैदिक सनातन धर्म जो आहे तो बघतोय आपण। माझ्या मतीला जेवढं आलं तो खूप मोठं आहे, बरंच आहे ते सगळं, पण माझ्या मतीला किंवा मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं आहे, म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कारण तो धर्म हे व्याख्यान जसं सांगितलं तसं आमच्या सामान्याचं नाही आहे काम ते, पण ठीक आहे, आपल्याला मी पण सामान्य आपण पण सामान्य असं धरूया आणि हा धर्म थोडक्यात तरी आपल्याला माहिती पाहिजे या दृष्टिकोनातून। आपण परवापर्यंत बघितलं श्रुती स्मृती पुराण। आता पुराणांचा उल्लेख जो आहे तो पुराण खूप महत्त्वाची आहेत, कारण त्याच्यात पुराण हा शब्दाचा अर्थच मुळी प्राचीन, म्हणजे पुराण म्हणजे खूप जुनं। तर त्याच्यात जुनं काय आहे, वेदातल्या आणि वगैरे ज्या अगोदरच्या सगळ्या कथा भाग आहे तो सगळा पुराणात आहे। म्हणजे प्राचीन ज्या कथा राजे वगैरे होऊन गेले, त्यांचे वंश होऊन गेले, त्या सगळ्या कथा ह्या पुराणात आणलेत, कारण त्यांनी कसं आचरण केलं ते त्याच्यातून सांगितलेले। वेदातलं लक्षात घ्या, वेद नाही म्हटलं तरी ते थोडंसं मागलकालीन जातं आणि ते खूप हाय लेवलला आहे, म्हणजे त्यावेळची खूप उच्च संस्कृती होती। पुराणात त्यांचं आचरण पुराणात आहे आणि आपल्याला काय बघायचं आहे की आचरण कसं आहे, म्हणजे मला काय आहे ते बघून मला आचरण करायचं आहे। त्यामुळे आचरण हेच महत्त्वाचं आहे। कथाभाग आणि कथेत माणूस तल्लीन होतो, म्हणून व्यासांनी ते काय केलं आहे की ते कथा भागात आणलं आहे, म्हणजे थोडक्यात त्या सगळ्या कथा सांगितल्यात। आता पुराणाचं लक्षण सांगितलं आहे, सर्ग प्रतिसर्ग वंश वंशानुचरित्र आणि मन्वंतर ही 5 लक्षणं पुराणाची आहेत। सर्ग आणि प्रतिसर्ग याचा अर्थ म्हणजे उत्पत्ती आणि लय याच्यामधलं म्हणजे सगळं चालत आहे। उत्पत्तीपासून लयापर्यंत जे जे काय होत आहे किंवा लयाला आता कसं झालं, भविष्य पुराणात पुढे काय काय होणार आहे ते पण सांगितलेलं आहे। उत्पत्ती कशी झाली, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिथपासून लयापर्यंत त्याच्यात आहे। म्हणजे सर्ग म्हणजे उत्पत्ती, सर्ग शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती। प्रतिसर्ग म्हणजे त्याचा लय होणार आहे कधी ना कधीतरी, ते दोन्ही आहे। म्हणजे थोडक्यात सृष्टीची उत्पत्ती आणि लयापर्यंत मधली स्थिती। आणि आता मध्ये काय आहे, तर मध्ये मनु वगैरे जे सगळे राजे वगैरे पूर्वीचे सगळे होऊन गेले, त्यांचे वंश, सूर्यवंश, चंद्रवंश, ते वंश आणि त्या वंशातले जे जे कोणी होऊन गेलेले मोठे लोक आहेत सगळे, त्यांचं चरित्र म्हणजे वंश काय आहे ते वंशाचं पण वर्णन आहे सगळं। कुठपासून आला तो, म्हणजे मनूपासून इक्ष्वाकू, इक्ष्वाकून कुस्तम ते रामापर्यंत, त्याच्याही पुढपर्यंत। चंद्रवंशाचं मग ते सोमापासून आणि मग पुरू राजा आणि दुष्यंत वगैरे असं ते सगळी पुढली कथा, म्हणजे पांडवांपर्यंत आहे। मग तो म्हणजे आपल्याला कौरव पांडव किंवा हे रामाचं चरित्र इथपर्यंत बघायचं, त्याच्या पुढे पण वंश आहेत। थोडक्यात हे वंश आणि वंशाचं चरित्र आणि मन्वंतर। आता आपलं चालू आहे ते वैवस्वत मन्वंतर, म्हणजे मनू पण बरेच होतात आणि त्यांची ती मन्वंतर म्हणजे काल आहे, कालाचं मापन आहे। म्हणजे काळ कुठून कसा धावतोय, कुठल्या मन्वंतरात काय आहे, काय झालं वगैरे ते सगळं कथा आहे ती। हे म्हणजे थोडक्यात पुराणात काय आहे, थोडक्यात सृष्टी उत्पत्ती हे सगळं होऊन गेलेलं, म्हणजे लक्षात घ्या पुराणात सगळंच आहे, हे पुराणाचं। आता ह्या पुराणातून सुद्धा सगळा धर्मच सांगितलेला आहे, म्हणजे धर्माचा आचरण हा जो धर्म आहे हा पुराणात पण आलेला आहे, वेदांपासूनचा धर्म आहे। तर या तऱ्हेने ही पुराण आहेत। बरं, आता धर्माचं लक्षण पण सांगते, इज्जाचार दमो हिंसा, इज्जाचार
दमो हिंसा, हिंसा म्हणजे हिंसा नाही, तो अहिंसा शब्द आहे. दानम स्वाध्याय कर्मणः, इज्जाचार दमो हिंसा दानम स्वाध्याय कर्मणः. अयम तु परमो धर्मः यद योगेन आत्मदर्शनम. हा परम धर्म सांगितलेला आहे, म्हणजे सगळ्यांसाठीचा हा धर्म आहे. इज्जाचार ह्याचा अर्थ, इज्जा ह्याचा अर्थ यज्ञ. आचार म्हणजे शिष्टाचार, ह्या पूर्वीच्या जुन्या लोकांनी आचरण कसं केलं आहे ते. म्हणजे यज्ञ हे आचरण ह्या लोकांनी कसं. दम म्हणजे आम्ही इंद्रियांना, आमचं जसं काल मी म्हटलं तसं आपल्याला धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत आपलं काम आणि अर्थ. थोडक्यात ते जे शिष्टाचाराने जसे वागले तो आचार, हे सज्जनांचा आचार म्हणून त्याला सदाचार म्हणायचं, तो आचार. इज्जा तो आचार. दम म्हणजे इंद्रियांचा दम, आम्ही ह्याच्यात वागायचं आहे. कारण नाही तर इंद्रियांना आपण दमन केलं नाही तर ही इंद्रिय आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातील. गीतेमध्ये त्या रथाचं उदाहरण कठोपनिषदात आहे. रथाचं उदाहरण आहे, तो मी रथी आहे, मी त्याच्यात बसलेला आहे आणि त्या घोड्यानं जर लगाम आवडलं नाही तो मला वाटेल तिथे नेऊन टाकेल. त्याला लगाम पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या इंद्रिय, ती घोडे म्हणजे इंद्रियच आहेत, त्या इंद्रियांना तो लगाम धरलेला पाहिजे. नाही तर ही इंद्रिय जी आहेत ना, इंद्रिय ही ईश्वराने ही बहिर्मुखच केलेली आहेत. पण म्हणून तर हा धर्म आहे, ही निर्माण झाली ती बहिर्मुख झालेली आहेत. याचं कारण ही बहिर्मुख जी बाहेर सृष्टी आहे ती उपभोगासाठी दिलेली आहे. ईशावास्य इदम सर्वम यत् किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता म्हटलेलं आहे. थोडक्यात ईश्वराने सगळं निर्माण केलं आहे, सगळ्या प्राण्यांसाठी आहे. लक्षात घ्या, आपल्यासाठीच नाही, सगळ्या प्राण्यांसाठी आहे. त्यामुळे इतर जो काही आपल्याला वाटतं हे काय काय सृष्टीमध्ये आहे, पण इतर प्राणी आहेत ना, त्यांना ते हवंच आहे की सगळ्यांना सगळं हवं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून हा धर्म आम्हाला सांगावा लागले, मानवानी या तऱ्हेने वागायचं आहे की ही बाजूची सृष्टी पण लक्षात घ्यायची. पशूंची, वनस्पतींची सृष्टी ही जी सगळी आहे ती. आणि या दृष्टिकोनातून हे सगळं आपलं वर्णन आहे. तर इज्जा म्हणजे यज्ञ, आचार शिष्टाचार आहे, सज्जनानी आचार. दम आहे, अहिंसा. अहिंसा शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. अहिंसा याचा अर्थ मी कोणत्याही प्राण्याला कोणत्याही इंद्रियांनी पीडा करणार नाही, बोलून नाही, वागून नाही. म्हणजे मनाने सुद्धा आपण नको ते खाणा खुणा वगैरे करतो ते पण नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात. थोडक्यात आपली जी मनापासूनची जी सगळी इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियांनी मी दुसऱ्याला पीडा करणार नाही. वासांचं वेचनच आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. म्हणजे दुसऱ्याला पीडा होणार नाही. धर्माचं हे मुख्य लक्षण आहे की माझ्यामुळे दुसऱ्याला कोणतीही पीडा होऊ नये आणि मी त्याच्या सुखामध्ये मध्ये आड येऊ नये. माझा मी तो स्वार्थ साधायचा आहे, लक्षात घ्या, माझा स्वार्थ मी साधायचा आहे, पण दुसऱ्याच्या सुखाच्या आड येऊन तर साधायचा नाही आहे. त्याचं प्रत्येकाचं लक्षात घ्या. प्रत्येकजण सुखासाठीच धडपडत आहेत ना, आनंदासाठीच धडपडत आहेत. मग आता त्याच्या आनंदात मी येणं म्हणजे चुकीचं होतं की नाही. माझं ठीक आहे, माझं मला जे आनंद मिळवायचं आहे तर मी मिळवायचं आहे, मी दुसऱ्याच्या आड नाही यायचं आहे. मग थोडक्यात आपलं आचरण असं हवं आहे की मी दुसऱ्याच्या सुखाच्या मध्ये आड येणार नाही, त्याला दुःख देणार नाही. ही अहिंसा आहे की मी कुठल्याही माझ्या इंद्रियांनी, बोलण्याने, चालण्याने, वागण्याने, कशानेही मी दुसऱ्याला त्रास देणार नाही. नाही ते चालता त्या कीटकावर पाय पडतोय आपला, झालं पाप भोगा. म्हणजे ही पण अहिंसा आहे. म्हणजे आपण खाली बघून चाला, आपला कोणावर पाय पडत नाही आहे. कारण ते जीव आहेत ना, ईश्वराच्या सृष्टीतील जीव आहेत. थोडक्यात ही अहिंसा. दान सांगितलेलं आहे, ते पण महत्त्वाचं आहे. दान याचा अर्थ माझ्याकडे पुरेसं आहे तर मी दुसऱ्या गरजवंताला देणं. दानाचं बरंच महात्म्य आहे. दान कितीतरी प्रकाराने आपल्याला करता येतं. दान आणि स्वाध्याय.
स्वाध्याय याचा अर्थ हे जे तुम्हाला जे संस्कृतीत आलेले शास्त्र आहेत सगळी यांचं अध्ययन. थोडक्यात तुम्हाला शास्त्रात जे सांगितलेलं ते माहिती पाहिजे. लॉ असं म्हणतो का मला माहिती नाही म्हणून आम्हाला सुटका आहे का लॉमधून? तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून म्हणणार आहे. लॉ माहिती नाही हे तिथे चालत नाही लॉमध्ये. तो तुम्हाला नोंद पाहिजे. मग अज्ञानी असाल तर म्हणून ते वकील आहेत मध्ये. थोडक्यात काय म्हणजे हे जे आपल्याला जे शास्त्र आपलं आहे त्याची माहिती पाहिजे. आणि अयम तु परमो धर्म, हा धर्म आहे. अहिंसा, दान, दुसऱ्याला पीडा न करणं, स्वाध्याय वगैरे हे जैन. आणि यज्ञ, यज्ञ मुख्य आहे. यज्ञाचं थोडक्यात वर्णन करते. आपण बोलतो, चालतो, खातो, पितो, काम करतो तो सगळा यज्ञच आहे. यज्ञ हा शब्द इतका महत्त्वाचा आहे की आपण ही सृष्टीच मुळी सहयज्ञा प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती, म्हणजे यज्ञातूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. यज्ञ म्हणजे काय? कुठलंही जे कर्म होतं मनापासूनचं म्हणा किंवा शारीरिक कर्म जे आपल्याकडून घडतं तो यज्ञ आहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन कनी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ आहे, लक्षात घ्या. कारण यज्ञ म्हणजे आम्ही जे अन्न पोटात घालतोय, न खाता राहून बघा 4 दिवस काय होतं ते. आम्ही जे अन्न जे पोटात घालतोय त्या अन्नाला अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. किती प्रकारचं आम्ही खातो काय वाटेल ते, कितले सगळे त्याच्यात रस आहेत, नवरस सांगितलेले आहेत. म्हणजे इतकं अन्न खातो आपण काही विचार करतो का ह्याच्यात इथे आतमध्ये जाणार आहे त्याचं ते रक्त आणि मांस वगैरे सगळं कसं होणार आहे काय माहिती नसतं. आम्हाला खायचं आणि चवीने खायचं माहिती आहे, फक्त आतमध्ये पचवतं आहे कोणते. आपल्याला शास्त्राप्रमाणे माहिती आहे ना, हा पॅनक्रेसचा हा रस पाझरला, हा पाझरला, लाळेतला रस पाझरला, माहिती आहे आपल्याला. हे रस पाझरतात, कुठून येतात ते? ती सगळी इंद्रिय म्हणजे वास्तविक ते जड आहे पण ती पाझरतात, रस पाझरतात. आणि तो उष्ण अग्नी आहे. तुम्ही पोटाला हात लावून बघा, उष्णताच आहे. बाहेर कितीही थंड असली तरी आमचं शरीर उष्णच असतं, आतमध्ये उष्णता आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, मी वैश्वानर आतमध्ये आहे या प्राण्यांच्या आतमध्ये, आणि मी ते अन्न पचवतो. आता लक्षात घ्या, आपण काही करत नाही, आपण फक्त म्हणून तो भूक लागली ती खातो, म्हणजे तो आतून मागतोय मला दे, ते मी खातोय अन्न. आणि आतमध्ये त्या अन्नाचं तुम्हाला आता सायन्स पण सांगतं की त्याचं 3 भाग होतात खाल्लेल्या अन्नाचे. एक विष्ठा रूपात येतं, म्हणजे जे एकदम स्थूल भाग असतो तो विष्ठा रूपात येतो. दुसरे हे मांस ते होतं. तिसरं त्याचा अतिशय सूक्ष्म भाग आहे, त्याचं मन तयार होतं. अतिशय जो सूक्ष्म भाग आहे त्याचं मन तयार होतं. आता लक्षात घ्या की ते खाल्लेलं अन्न आहे तो यज्ञ आहे की नाही, की त्या अन्नातून तुमचं 3 गोष्टी होत आहेत. एक विष्ठा होते, एक तुमचं शरीर सुदृढ होतं, रक्त पण आहे त्याच्यात, आणि मन तयार होतं. आपण जर काही खाल्लेलं नसेल, 2 दिवस उपाशी असेल तर आपलं मन कामच नाही करणार आहे, इतक्यातच सूक्ष्म. आणि म्हणून तर चांगलं अन्न खावं. गीतेचं तर सगळं काय खावं आणि कुठलं लवण काय ते सगळं गीतेचे पुढले 17-18 अध्याय सगळे ह्याच्यातच आहेत, 16-17 पासून. थोडक्यात आम्ही काय खावं, सात्विक अन्न एवढ्यासाठीच खायचं आहे की आम्हाला सात्विक म्हणजे परमात्मा सात्विक आहे ना. आपण काल बघितलं तो पुरुष सात्विक आहे, सत्वगुण आहे तिथे. आम्हाला तिथपर्यंत जायचं असेल तर आम्हाला सगळं सात्विक आहार, सात्विक आहार पण सात्विक पाहिजे. आता यज्ञ हा मी जसं सांगितलं की त्या अन्नाचं काय होतं माहिती आहे ना. आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय माहिती नसतं, आतल्यात होतं सगळं. ते अन्न परिवर्तन झालं, ती परिवर्तनाची शक्ती त्याच्यात आहे, तिथल्या उष्णतेमध्ये परिवर्तन झालं की नाही सांगा मला तुम्ही. त्याचं कशात विष्ठेत रूपांतर झालं, बरोबर. म्हणजे
त्याचं परिवर्तन झालं आहे. म्हणजे जे अन्न खाल्लं आपण त्याचं परिवर्तन झालं. याचं कारण त्या परिवर्तनातून आम्ही उत्कर्षाप्रत गेलो आहे. म्हणजे एक अन्नाचा यज्ञ झाला आणि दुसरा उत्कर्ष झाला आहे. काय उत्कर्ष झाला आहे? आमच्या मनाला शक्ती, शरीराला शक्ती, त्याचं शक्तीत रूपांतर झालं थोडक्यात अन्नाचं. आपल्याला फार वेळ नाही आहे घ्यायचा आहे. आता उदाहरणार्थ सायन्सच्या भाषेत बघूया आपण. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही एक ज्वालाग्रही आहे, एक ज्वलनाला मदत करणार आहे. बरोबर आहे? ते दोन्ही काय आहेत? वायू आहेत. पण तिथे एक ज्वालाग्रही आहे, म्हणजे तिथे अग्नी आणि एक अग्नीला सहाय्यकारी आहे. ते दोन्ही वायू पण जातात, ती अग्नीची सहाय्यकारिता पण जाते आणि त्याचं पाण्यात रूपांतर होत आहे. हा ईश्वर निर्मितीतला आहे, लक्षात घ्या. त्या वायू दोन्ही गेले, त्याच्यातली ती दाहक शक्ती पण गेली, ज्वलनाला मदत करण्याची पण शक्ती गेली. आलं ते पाणी आलं, ते आम्हाला अतिशय उपयोगी आहे. आमचं पाण्याशिवाय जीवनच शक्य नाही. म्हणजे यज्ञ कशाचा झाला आहे? सृष्टी सहयज्ञ प्रजा सृष्ट असं म्हटलंय. ते यज्ञ आहे, ते एक 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 जातं तेव्हा दुसरं उत्पन्न होत आहे. म्हणून खातो अन्न तो सुद्धा यज्ञ आहे. आम्ही त्या यज्ञ पुरुषाला, इथे तो यज्ञ पुरुष आहे त्याला, म्हणून ते पहिलं आपल्याला जे आपण यज्ञकुंडामध्ये अग्नी हे घालतो आणि तिथून ते देवांना जातं. अग्निमुखे देवांना प्रसन्न केलं जातं. आपल्याला माहिती नाही, असं वाटतं ते फुकट घालवतात. काही लोक बोलतात त्याच्यावर, आपल्याला त्याचा विचार नाही करायचा. थोडक्यात त्या अग्नीत घातलं, लक्षात घ्या, ते जळतं. जे काय आपण अग्नीत हवन करतो ते जळतं. जळल्यानंतर जर समजा इथे जळत आहे, त्याची शक्ती निर्माण होते, एनर्जी निर्माण होते ना अन्नाची इथून. मग तिथे यज्ञात घातलेल्या त्याची एनर्जी निर्माण झाली पाहिजे की नाही? ती कुठे गेली? वातावरणात गेली. म्हणून पाऊस पडतो. असा तो पाऊस सुद्धा बघा, सूर्य तापतोय, ती त्याची क्रिया आहे. त्या सूर्य तापतोय म्हणून ते पाणी तापतंय आणि पाणी तापून पुन्हा त्याची वाफ होते, पुन्हा ती खाली येते. म्हणजे हे चक्र आहे, हे सगळं यज्ञ आहे. हा यज्ञाचा इतका मोठा अर्थ आहे आणि प्रत्येक क्रियाच यज्ञ आहे. आम्ही आमचं आयुष्य घालवतो, त्यामुळे मुलांचं आयुष्य सुधारतं. तुम्ही जर त्याग नाही केलात, आताचीच बघा, तुम्हाला सगळं बाहेर परदेशात काय चाललं आहे ते माहिती आहे. त्याग करायला तयार होत नाहीत. आम्ही त्याग करतोय ना मुलांसाठी, काहीतरी देतोय की नाही? किती खटाटोप करतो, नोकरी करा, पैसे मिळवा, याव करा, त्याव करा, मुलांसाठी जेवण करा. का? तर त्यांची प्रगती व्हायला पाहिजे. म्हणजे हा आमचा यज्ञच आहे. आम्ही यज्ञ करतोय म्हणून ती पुढली प्रजा उत्तम होते. किंबहुना आपल्या मागल्या पूर्वजांनी किती मोठा यज्ञ केला, त्यामुळे आम्ही आज सुखरूप आहोत. हा यज्ञाचा अर्थ आहे. म्हणजे या तऱ्हेने आपणही यज्ञाचा अर्थ त्याग पण आहे. बघा, एकाचा त्याग घडतो तेव्हा दुसरी उत्पत्ती आहे. हा त्याचा भाग आहे. म्हणजे एकाला नष्ट व्हावं लागतं. हा यज्ञ. या तऱ्हेने ही यज्ञाची संस्कृती आहे आपली ही यज्ञ. म्हणून पहिलं सुरुवात केली ती धर्ममध्ये इज्जा म्हणजे यज्ञ. आणि अशा यज्ञातूनच ही सृष्टी उत्पन्न झाली बाई. एकापासून एक, त्याच्या पुढेपर्यंत मानव आलाय. म्हणजे मानवाने सगळ्यांना बाकीच्यांना खाल्लेलं आहे. किती लोकांना मानव तयार व्हायला, किती लोकांना त्याचा त्याग करावा लागले, तेव्हा मानव उत्पत्ती आहे. आणि आता मानवाने असा यज्ञ करायचा आहे की हा मीचा यज्ञ करायचा आहे. या मीला घालवल्याशिवाय तो मोठा मी मिळणार नाही. देवत्वाला जायचं असेल तर या मीचा यज्ञ करायला हवा आहे. म्हणजे हा मी द्यायला नको का? सांगा मला तुम्ही. त्याग करायचं आहे. हा मी म्हणजे अहंकार घालवल्याशिवाय मला देवत्व प्राप्त होणार नाही. थोडक्यात या मीचा बळी आत्मनिवेदन आपल्याला बघायचंच आहे. त्याच्यात हा देवाला मस्तक व्हावं म्हणून आहेच शब्द तिथे, तो बघूया दुपारी. थोडक्यात ही तऱ्हेची आपली ही त्यागाची संस्कृती आहे.
त्याग केल्याशिवाय तुम्हाला काही जाता येत नाही. आता बघा, स्त्रिया त्याग करत नाहीत, आमचं सौंदर्य जाईल, आम्हाला मुलंच नकोत. हा आपला विषय नाही येतो आता. पण त्याग घडल्याशिवाय उत्तम प्रजा निर्माण होणार नाही आहे. उत्तम प्रजा नको का? हे राहायचं कसं? नाही तर सृष्टीचं चक्र राहणार नाही. लक्षात घ्या, ही जर समजा आम्ही असा विचार केला तर ही सृष्टी असुराने व्यापून जाईल. पुढे जाऊया. थोडक्यात पुराण आणि यज्ञ इथपर्यंत आपण आलो. हा धर्म आहे आपला. आता रामायण ही त्याच्यापासून, लक्षात घ्या, श्रुती आणि हे वेद कळायला तुम्हाला पुराण आणि इतिहास यांच्या मदतीशिवाय तुम्हाला ते कळणार नाही आहे. आता जसं मी यज्ञ समजावून सांगितला, ही यज्ञ संस्कृती कधीपासून, यजुर्वेदात ही यज्ञ संस्कृती आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला इतिहासाचा आणि पुराणांचा अभ्यास आधी करायला हवा, तर तुम्हाला ते कळणार आहे. इतिहास पुराणांवरून वेद समजून घ्यावेत असं शास्त्रवचनच आहे. इतिहास आणि पुराण. इतिहासात 2 ग्रंथ आहेत, रामायण आणि महाभारत. लक्षात घ्या, हा आपला इतिहास आहे. कारण वाल्मिकी ऋषींनी जेव्हा रामायण लिहिलं तेव्हा राम राजा होता. म्हणजे राम अस्तित्वात असतानाच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं आहे. व्यास असतानाच कृष्ण आहे तिथे. रामायण, आता रामायणाचं आपण थोडक्यात बघू. रामायण हे अक्षरशः आपल्याला कसं धर्माचरण करायचं आहे. रामो विग्रहवान धर्मः. राम म्हणजे प्रत्यक्ष धर्ममूर्ती, म्हणजे धर्माची मूर्ती, आपण ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणू. राम म्हणजे प्रत्यक्ष धर्म. कसा धर्म, काय धर्म, कसं वागायचं आहे, बघा रामाकडे. त्यातली सगळीच, लक्षात घ्या, भरताची भ्रातृभक्ती इतकी पराकोटीची आहे. रामायण हे अप्रतिम, खरं सांगायचं तर आपला इतिहास आहे, आपली परंपरा आहे. त्याचा अभ्यास सर्वांनी करावा, कारण त्या अभ्यासाचं फळ पण पुष्कळ सांगितलेलं आहे. आपल्याला तितका वेळ नाही. थोडक्यात रामायण हा आमचा मूळ ग्रंथ आहे आणि किंबहुना राम आणि कृष्ण ही आपली दैवतच आहेत. आता थोडक्यात आम्ही राम आणि कृष्णाकडेच बघतो. थोडक्यात रामायणामधले हे सगळी जी आहेत अगदी, तो तिथे काय आहे, तिथे ते राक्षसांचा संहार आहे. लक्षात घ्या, रामायणकालीन आहे ते राक्षस आहेत. हे नेहमी दोन्ही असतं, लक्षात घ्या. कारण प्रकृती निर्माण झाली, सृष्टी निर्माण झाली तेव्हा सत्व रज तम गुणांचीच प्रकृती आहे. तेव्हा हे 2 सूर आणि असुर, किंवा दुष्टपणा आणि चांगलेपणा, हे दोन्ही कायमचेच अस्तित्वात आहेत. म्हणजे सृष्टी निर्माण झाली त्याच्यातच हे आहे. आता रामायणकालीन आपल्याला माहिती आहे, रावणाची जी राक्षस संस्कृती आहे ती मधली, ती मनुष्य संस्कृती पण आहे, वानर संस्कृती आहे आणि राक्षस संस्कृती आहे. रामाने काय केलं, रावणाचा संहार केला. याचा अर्थ काय आहे की ते जे चुकीचं वागत होता, अधर्माने वागत होता, त्याचा संहार आहे. बरोबर. म्हणजे तेव्हा सुद्धा ते राक्षस होते, यज्ञाला त्रास देत होते. यज्ञरक्षणार्थच रामाचं वनवास गमन आहे. पांडवकालीन काय आहे, इथे राक्षस नाही, भावाभावातच भांडण आहेत. थोडं अलीकडे आलं ते. पांडवामध्ये सख्य आहे, पण ते कौरव आहेत. त्यांना कळतंय, दुर्योधन म्हणतो मला कळतंय पण मला वळत नाही आहे, मी चुकीचं वागतोय हे मला कळतंय पण वळत नाही आहे. पण मी चुकीचं वागतो हे कळत होतं त्यावेळेला, म्हणजे तो काळ त्याच्यापेक्षा बरा. त्याच्या हातून घडलं नाही आणि म्हणून कृष्णाला ती गीता सांगावी लागली. आणि त्या गीतेमध्ये हाच सगळा धर्म सांगितलेला आहे की तुम्ही कर्मयोग कसा करा आणि कुठली कुठली प्रवृत्ती तुम्ही सावधानता कशी बाळगा, आणि जो चुकतोय त्याला शासन झालंच पाहिजे. अहिंसा याचा अर्थ दुसऱ्याला त्रास देणार असेल तर त्याला शासन करणं ही पण अहिंसाच आहे. म्हणून तर साम दाम दंड भेद वगैरे सगळे आपल्याकडे ते शास्त्रच आहेत, सगळं राजनीतिशास्त्र आहे, कसं वागावं.
पण त्यावेळेला ती म्हणजे अर्जुनाला बघा, तरीसुद्धा अर्जुन किती म्हणजे अर्जुनाचं कसं आहे ते बघा, की त्या कौरवांनी किती त्रास दिला आहे त्यांना, पांडवांना पराकोटीचा त्रास दिला, जाळण्यापासून सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी अर्जुनाला जेव्हा समोर ते उभे राहतात युद्धाला, त्यावेळेला त्याला असं वाटत नाही की नाही नाही मी यांना मारणार नाही. मोह उत्पन्न झालं आहे की ही माझी माणसं आहेत आणि मी आता यांना कसं मारावं. म्हणजे हा सात्विक भाव आहे, तो सत्वगुणी आहे, म्हणून तर कृष्ण त्यांच्यावर. आता बघा त्याच्यातसुद्धा युद्ध ज्यावेळेला सुरुवात व्हायची आता, तेव्हा दुर्योधन पण जातो श्रीकृष्णाकडे, अर्जुन पण जातो श्रीकृष्णाकडे. दुर्योधन काय मागतो, तुझं सैन्य मला दे. आणि अर्जुन मागतो मला सैन्याची गरज नाही, तूच असो. म्हणजे तिथे पण बघा बुद्धी कशी आहे, की तो परमात्मा मागून घेतोय आणि हा युद्धाची साधनं मागून घेतोय. म्हणजे भोग आणि भोगसाधनात जो आहे तो या तऱ्हेचा आहे. आणि जो म्हणतोय मला परमात्माच पाहिजे, दोन तट आहेत, दुर्योधन आहे अर्जुन. म्हणजे आपल्याला हे काय, हे आपण अभ्यासायचं काय, की लक्षात घ्या ही प्रवृत्ती होते. अशा दोन प्रवृत्ती आहेत आपल्याला समाजामध्ये वागताना, पण या दोन प्रवृत्ती येतातच, आपल्याला फेस करावं लागतं. ऑफिसमध्ये सुद्धा आता आपण गेलो तर सगळ्या तऱ्हेचे लोक असतात, काही मध्यम असतात, काही अगदीच वाईट वागणारे असतात, काही चांगले असतात. आपल्याला ह्या प्रवृत्ती ओळखायचे आहेत आणि आपला संबंध त्यांच्याशी किती कसा ठेवायचा आहे हे आपल्याला शास्त्र शिकवतं, की त्यांच्याशी वागावं कसं. समर्थांचा दासबोध उघडा की तिथे तुम्ही कोणाशी कसं वागावं आणि समाजात कसं वागावं ते सगळं आहे. या तऱ्हेने आता थोडक्यात हे रामायण आणि महाभारत आपले ग्रंथ आहेत. कृष्णाने गीता जी सांगितली आहे ती गीता पण या आपल्या धर्मातच आहे आणि गीतेमध्ये सगळा सांगितलेले, सगळं जे तुम्हाला वागण्याचे सगळे कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. थोडक्यात हे महाभारत झालं. आता लक्षात घ्या, यज्ञ ही जो संस्थाचा यज्ञाचा मी उल्लेख केला तुम्हाला. आता आपल्या ह्या पूर्वजांनी काही काही उत्सव ठेवलेले आहेत. आपल्याला आहे ना वेळ, 5 मिनिटाचा. थोडक्यात उत्सव लक्षात घ्या. आपण काय करतोय, आपण आपली संस्कृती आता उत्सवाच्या निमित्ताने किंवा काही प्रतीक आहेत आपल्याकडे. ओंकाराचं प्रतीक आहे, कमळ आहे. कमळ हा प्रतीकांना पण अर्थ आहे, लक्षात घ्या. स्वस्तिक आहे, यज्ञ पण आहे. हा जो आहे यज्ञाचं सुद्धा त्याला शास्त्र आहे वगैरे, तो सगळा यज्ञ आहे. काही प्रतीकं खूप महत्त्वाची आहेत, काहींची पूजा खूप महत्त्वाची आहे. स्वस्तिकामध्ये एक उभी रेघ आहे. उभी रेघ काय दाखवते, म्हणजे त्या परब्रह्मापासून ते सृष्टीपर्यंतचा प्रवास आहे. आणि आडवी रेघ आहे तो विस्तार सांगते, विस्तार. अशी गती त्याला ऊर्ध्व आहे. आपल्याला या ऊर्ध्व गतीत जायचं आहे. माझी खालच्या बाजूने मला वरपर्यंत पोचायचं आहे आणि वरपर्यंत पोचताना या दोन टोकांकडे आपल्याला लक्ष तिथे ठेवायचं आहे, पण हा दोन विस्तारही सांभाळायचा आहे. म्हणून त्याला स्वस्तिक. स्वस्तिकमध्ये सु आणि अस असा धातू आहे तिथे. असणे, चांगल्या तऱ्हेने असणे, म्हणजे उत्तम असणे असा अर्थ आहे स्वस्तिकाचा. म्हणजे कल्याणमय असणे असा स्वस्तिकाचा अर्थ आहे. कमळ पण बघा ते सूर्याकडेच बघत राहतं, म्हणून ते प्रतीक आहे, आकाशाचं प्रतीक आहे. पद्मभव म्हटलं म्हणजे तो आकाशापासून निर्माण झाले, म्हणून आकाशरूपीच कमळ आहे. आणि कमळाचं एक वैशिष्ट्य आहे, तो चिखलात असतं पण तरी सौंदर्य आहे तिथे. आणि ते नेहमी सूर्याकडे बघतं, खाली त्या चिखलाकडे बघत नाही. आपल्याला पण तसंच एक घाण आहे, तिकडे बघायचं नाही आहे. आणि ते सूर्य आहे तोपर्यंत असं फुललेलं राहतं. सूर्य अंधार झाला की ते मिटतं. मला आता बाकीचं काही बघायचं नाही आहे. तेजस्विता आहे, चांगलं आहे, तेवढंच मी पाहणार आहे. आणि मग माझा आनंद मी खुलणार आहे त्याच्यात. जे चांगलं आहे त्याच्यात माझं आयुष्य छानपणे जावं. आता इथे अंधार झाला, मला गरज नाही त्या, म्हणजे थोडक्यात तिथे माझं थोडक्यात मी माझं आता
आतमध्येच राहायचं आहे, मग ते बघायचं नाही आहे. कमळ स्वस्तिक आहे, अशी आपली प्रतीक आहेत. तिलक आहे. तिलक हा काय लक्षात घ्या, तिलक आपण का लावतो आणि तो इथेच लावतो मध्ये. तिलकाला पण एक फार महत्त्वाचं आहे. इथे आतमध्ये कोण आहे? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. इथे तो आम्हाला जे समजतंय किंवा जी जाणीव आहे आपल्याला, ती जाणीव परमात्म्याची आहे. तो इथे शारदा देवी किंवा परमात्मा लक्षात घ्या, द्वयांगानी आहे, तो शक्तिरूपानी पण आहे. शारदा आहे म्हणजे बुद्धी, ती आमच्या इथेच विद्यमान आहे. थोडक्यात परमात्मा पण इथेच आहे, ती बुद्धी पण इथेच आहे. आणि आम्हाला लक्षात घ्या, आमचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे. बुद्धी आहे आणि इथे या कवटीमध्ये जास्त स्पेस जास्ती आहे. इथे सगळं माऊस वगैरे सगळं आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. इथे लक्षात घ्या, इथे आकाशाचं, या कवटीमध्ये आकाश जास्ती आहे, म्हणजे स्पेस जास्ती आहे. आणि स्पेस हे लक्षण आपल्याला माहिती आहे, पद्मभव म्हणजे ती जी स्पेस आहे किंवा आकाश आहे, ही पहिली जाणीव आहे निर्माण झालेली. अहम ब्रह्मास्मी रूप जाणीव आहे, ते जाणीव रूपच आकाश आहे आणि जाणीव रूप अंतरात्मा आहे. दासबोधात सगळीकडे हा अंतरात्मा सांगितलेला आहे की जे आकाश आहे तीच अहम ब्रह्मास्मी रूप जाणीव आहे किंवा मीपणाची जाणीव. हे इथे या कवटीतलं जे आकाश आहे ते आहे. आपल्याला कळत नाही मी कुठे आहे. जरा विचार करून बघा, या देहामध्ये मी नावाची वस्तू कुठे आहे? ती लक्षात इथे आहे, कुठेतरी मी इथे आहे. लक्षात घ्या, आपलं अस्तित्व ह्या फक्त एवढ्याच भागापुरतं मर्यादित आहे. आता मला लक्षात घ्या, त्या आत्म्याची पूजा करायची आहे, जो आतमध्ये इथे विद्यमान आहे, जो अंतरात्मा आहे, त्याची पूजा मी कुठे करू? गंध लावा त्याला. आपण कोणी सवाष्णीची पूजा वगैरे करतो, तिला काय लावतो? गंध लावतो, म्हणजे तिची पूजा आहे, बरोबर की नाही? आपण गंध लावतो. किंवा बघा, कोणी अतिथी आले किंवा संत आले तर आपण त्यांना गंध लावतो, त्यांची पूजा आहे ती. मग मी तिलक लावायचा याचा अर्थ माझ्या अंतरात्म्याची ही पूजा आहे. मग ती मी कुठे लावायचा? या दोन भुवयांच्या मध्ये तो आहे, कारण इथे आज्ञाचक्र आहे. योगाच्या दृष्टिकोनातून इथे आज्ञाचक्र आहे. थोडक्यात मी माझ्या अंतरात्म्याची ती पूजा आहे की ज्यांनी माझा हा देह ठेवला किंवा मी जो अस्तित्व आहे तेच मुळी त्याचं आहे, त्याचं भान असावं. आणि तो तिलकही सौभाग्य दाखवतो. सौभाग्य याचा अर्थ तो भाग्यशाली आहे. तुम्हाला त्याचं भान राहिलं तर तुमचा उत्कर्ष आहे, सगळ्यात अर्थाने उत्कर्ष आहे. किंवा तुम्ही त्याचं भान ठेवलं की माझं सौभाग्य अखंड राहणार आहे. त्या तिलक. थोडक्यात ही सगळी आपल्याकडे संस्कृती जी, लक्षात घ्या, आपण आता कुंकू लावतो, एवढं गोल लावतो, नाही तर त्या टिकल्या फिकल्या काय काय असतं याला, ठीक. पण म्हणजे ही आपल्या संस्कृतीत पहिल्यापासूनच अर्घपाद्य पूजामध्येच हे तिलक आहे. मग वैष्णव लोक ते असं लावतील, शैव असं लावतील, मग ते भस्म पण असतं, सगळे अंगावर पट्टे असतात. पण म्हणजे हे जी पूजन आहे, लक्षात घ्या, ते भस्म लावणं पण मला आत्ता आठवण झाली, तिथे सगळं इथे लाव, इथे लाव, इथे लाव. अरे ज्या म्हणजे देहाचीच पूजा आहे ना ती. मग देहाची पूजा नाही आहे ती, आतमधल्या असलेल्या त्या अंतरात्म्याची पूजा आहे की जो आज जाणीव रूपाने आहे. मी 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 म्हणून जे म्हणत असतं तो अंतरात्मा आहे, जो साक्षी आहे, जो झोपेचा साक्षी आहे, जो स्वप्नांचा साक्षी आहे आणि जागृतीचा पण साक्षी आहे. आम्हाला जे लहानपणाचं आठवतं ते काय या देहाने आठवतं आहे होय? ते त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे सगळं. तो साक्षी आहे, तो साक्षी विद्यमान आहे इथे या देहामध्ये, त्याच्याकडे रेकॉर्डेड आहे म्हणून ते स्मृतीमध्ये आहे. मग ती एक कॅसेट किंवा त्याला आपण आता म्हणू CD म्हणू किंवा त्याच्याही पुढलं आहे. थोडक्यात तिथे ते रेकॉर्डेड आहे म्हणून हा कॉम्प्युटर महाकॉम्प्युटर आहे. असा बनवता येणं शक्यच नाही आहे. समर्थ म्हणतात, या शरीराचे यंत्र आणिक नाही, याच्यासारखं यंत्र नाही. हे कसं निर्माण केलं आहे? आणि लक्षात घ्या, म्हणून
त्या परमेश्वरा हे यंत्र निर्माण कसं झालेलं आहे. इथे काही फिडिंग न करता इथे बघून बघूनच सगळ्या इंद्रियांनीच आतमध्ये फिडिंग होत आहे सगळं. थोडक्यात हा आपला ही जी आहे किंवा आपले जे उत्सव आहेत, विजयादशमी हा उत्सव आहे, विजयाचं प्रतीक आहे. लक्षात घ्या, 9 दिवस आपण नवरात्र करतो म्हणजे त्या शक्तीची उपासना आहे. त्या शक्तीची उपासना आपण करतो. आपल्याला आता शक्ती प्राप्त झाली. आता या शक्तीचा उपयोग कुठे करायचा? मग काहीतरी मिळवण्यासाठी, म्हणजे विजय मिळवायचा आहे. म्हणजे काहीतरी, म्हणून तर त्या दसऱ्याच्या दिवशी काहीतरी चांगले संकल्प करा. मग सीमोल्लंघन. पूर्वी राजे लोक असतात ना, ते बाहेर पडायचे सीमोल्लंघनाला. सीमोल्लंघनाला का बाहेर पडायचे? की त्यांना माहिती आहे हा शत्रू माझ्यावर आक्रमण करील आणि माझ्या प्रजेला त्रास देईल. त्याच्या आधीच मी जाऊन त्याचा बंदोबस्त करतो, कारण मला आता शक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून ते सीमोल्लंघन असायचं. आणि सीमोल्लंघनाने काय व्हायचं की त्या म्हणजे माझ्या राज्यात ते लोक यायला नको, शत्रू कोणी असतील तर मी आधीच त्यांच्यावर आपण बेसावध असता कामा नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शत्रू येईल आणि आपल्यावर आक्रमण करील आणि मग मी जाग होईन, नाही, मी आधीच जागं असले पाहिजे की शत्रू माझ्यावर आक्रमण करील. मी त्याच्या आधीच सीमोल्लंघन करून त्याचा बंदोबस्त करणार आहे. पूर्वी अश्वमेध यज्ञात तो घोडा सोडायचे. मग तो घोडा जिथे जिथे कोणी अडविल त्या घोडा अडवणाऱ्याशी युद्ध करायचं आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं. त्याला मारायचं वगैरे नाही, त्याला आपलं, थोडक्यात तू माझ्या अंडर. मग ते सगळे मांडलिक राजे व्हायचे. पण म्हणजे ही जी सीमोल्लंघनाची जी आहे ती 9 दिवस शक्तीचं पूजन केल्यानंतर सीमोल्लंघन आहे. मग राजे विजयाप्रित्यर्थी म्हणून त्याला विजयादशमी म्हणायचं. त्याच्यातला एक भाग आहे तो पण सांगितला जातो या विजयादशमीच्या संदर्भात, की रघु राजा होता. सगळं दान करायचे. पूर्वीचे राजे बघा सगळं दान करायचे. आता माझ्याकडे काही उरलं नाही. हे दानाचं किती म्हणजे काय नव्हतं. राजे पहिल्यांदा वानप्रसाद सगळं मुलांना द्यायचं, निघून जायचं. म्हणजे असं वैराग्य पण होतं, कारण काय ते मिळवायचं असायचं. तर रघुराजा आहे त्याने सगळं दान करून बसलेलं आहे, काही उरलेलं नाही आता माझ्याकडे. आणि वरतंतू म्हणून एक ऋषी आहेत, त्यांचा शिष्य कौत्स म्हणून आहे. तर कौत्स त्या शिकायला असतो तिथे. त्याचं शिक्षण पुरं होतं. ते म्हणतो गुरुजींना म्हणतो मी काय तुम्हाला देऊ गुरुदक्षिणा? गुरुदक्षिणा काही नको, तू काय पाहिजे ते दे. पण तो इतका आग्रह धरतो, आण 14 कोटी सुवर्णमुद्रा आण. आता 14 कोटी सुवर्णमुद्रा आणायच्या कुठून? मग हे पूर्वीचे लक्षात घ्या, हे रघुवंशीय राजे दान देणारे होते. त्यांना माहिती आहे रघुराजा आहे, त्याच्याकडे गेलं की आपलं काम होईल. येतो रघुराजाकडे. हा म्हणतो माझ्याकडे तू आधीच मी सगळं देऊन बसलोय, माझ्याकडे काही नाही आता उरलेलं, मी काय तुला देणार? पण ते म्हणतात आपल्याकडे आलेला आणि तो माझ्याकडे मागतोय आणि तर तो परत जाईल असं व्हायला नको. म्हणून काय करतो, आता संपत्ती एवढी 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणायच्या कुठून? मग कुबेराची आठवण होते आणि तो कुबेरावरच स्वारी करूया म्हणजे त्यातून संपत्ती मिळेल. कुबेराला हे लगेच कळतं की रघुराजा आता आक्रमण करणारे. तो आधीच सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडतो. त्या शमी वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा खच पडतो. ह्याला आक्रमण करण्याची पण गरज नाही. आणि तो खच जो पडतो आणि आता त्या कौत्साला म्हणतो घे तुला तुझे किती हवेत ना 14 कोटी काय जे आहेत ते सुवर्ण आता उचल इथून. तो उचलतो. त्याचं झालं तरी तिथे भरपूर नाणी पडलेलीच आहेत. रघुराजा म्हणतो मी हे तुझ्यासाठी मागितलेलं आहे, माझ्यासाठी मागितलेलं नाही, हे तुझ्यासाठी मागितलं आहे, तेव्हा ही सगळी तू उचल. तो म्हणतो मला एवढीच पाहिजे कारण मला एवढीच गुरुदक्षिणा द्यायची आहे. लक्षात घ्या इथला भाग महत्त्वाचा आहे. रघुराजा म्हणतो हे मी तुझ्यासाठी केलेलं आहे तेव्हा ही सगळी संपत्ती तुला घे. तो म्हणतो मला गुरुजींना एवढीच दक्षिणा द्यायची त्यामुळे मला यातलं एक सुद्धा नाणं अधिक नको, तिथे उरतात. मग आता काय करायचं? मग ती सगळ्या प्रजेला लुटवतात. लुटा घेऊन जा सगळी.
म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी ते सुवर्ण देतो. आपण जे लुटवतो सुवर्ण, त्याचं कारण हे आहे. विजयादशमी जी आहे, आणि ते विजयादशमी म्हणजे थोडक्यात तुम्ही विजयाची, तुम्हाला ज्या गोष्टीत तुम्हाला एखादं गोष्ट मिळवायचं असेल तर त्या दिवशी त्याचा संकल्प करा आणि त्या दिवसापासून त्याचा प्रयत्न करा. म्हणून 3.5 मुहूर्तातला तो एक मुहूर्त आहे. तसेच आपले हे सण आहे. दिवाळी आहे, बलिप्रतिपदा आहे, त्यांनी 3 मागितली ईश्वराने दिली वगैरे. ते सगळे सण या सगळ्या आपल्या अगोदरच्या सगळ्या कथांशी निगडीत आहेत. पाडवा आहे, तो शालिवाहन राजा होता. त्यांनी म्हणे काय, त्या मातीचं सैन्य केलं, त्याच्यात पाणी शिंपडलं आणि त्याचे सैन्य तयार झाले. म्हणजे रूपक आहे. थोडक्यात जसं शिवाजी महाराजांनी त्या मावळ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि त्यांना उभं केलं आणि स्वराज्य स्थापन केलं, तसं त्यांनी शालिवाहन जो राजा होता त्यांनी त्यांना जागवलं आणि विजय संपादन केला. म्हणून तो पाडवा, त्याच्यापासून त्याचं शक सुरू झालं, शालिवाहन शक, म्हणून तो गुढीपाडवा. आणि दुसरी पण एक योगवसिष्ठला एक कथा आहे, मला आता नेमकं आठवत नाही, पण त्याच्यात इंद्र त्या राजाला तो दंड देतो की माझं कोणीच ऐकत नाही आहे, मी आता काय करावं. म्हणजे मला त्या राजाला असं झालं की मला शासन करावं लागतं आहे प्रजेला, आणि ते शासन करायचं मला कठीण जात आहे. म्हणजे लक्षात घ्या, राजाला सुद्धा एखाद्याला शासन करायचं, त्याला ते हृदयावर म्हणजे करायचं नसतं, पण करावं लागतं. तर मला ते शासन कठीण जात आहे. मग इंद्राला तो प्रार्थना करतो, इंद्र त्याला दंड देतो. म्हणजे अशी कथा आहे, मला नेमकी आठवत नाही, पण तो दंड दिलेला आहे आणि तो दंड जमिनीत पुरतो आणि त्याची पूजा करतो. तो ध्वजदंड आहे आणि तो इंद्राकडून प्राप्त झाला. म्हणून आपण पाडव्याच्या दिवशी जी गुढी उभारतो ती इंद्राची पण पूजा आहे. म्हणून त्या गुढीला सगळं सजवतो, ती काठी जमिनीत पुरतो तो, आणि त्याप्रमाणे त्याची ती पूजा आहे. या तऱ्हेने आपण हे पाडवा किंवा हे जे सण आहेत आपले, दसरा आहे, पाडवा आहे, दिवाळी आहे, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमणाच्या आधार, म्हणजे आपले हे सण जे आहेत ती आपले हे संस्कृतीच्याच संदर्भातले आहेत की जे लोक महान होऊन गेलेले आहेत त्यांचं आपण स्मरण करणं आहे. त्या संस्कृतीचं म्हणजे गोडधोड खाणं एवढंच अर्थ नाही, तर या आपल्या संस्कृतीचं स्मरण करणं आहे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करणं आहे. थोडक्यात आपला हा धर्म हा वैश्विक धर्म आहे आणि त्या धर्मामध्ये खरं सांगायचं तर मानव धर्म आहे हा. आणि धर्म हा शब्द महत्त्वाचा आहे, रिलिजनशी निगडीत नाही हा शब्द. रिलिजन हा शब्द लिमिटेड आहे, कारण तिथे तुमचे फक्त आचार विचार आणि हे येतात. आणि धर्म म्हणजे ज्यांनी हे विश्व धारण केलेलं आहे, जी धारण केलेली स्थिती आहे आणि जो ती स्थिती धरून ठेवतोय तो धर्म आहे. आणि तो धर्म म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आहे आणि आम्हाला याच्या साह्याने त्या परमेश्वरापर्यंत पोचायचं आहे. श्रुती स्मृती पुराण आणि हा जो सज्जनांनी सांगितलेला आचार, या मार्गाने देवाला जाणून देवरूप होण्याचा मार्ग म्हणजे धर्म. श्रुती स्मृती पुराण आणि सज्जनांनी जे सांगितलेलं आपल्याला आत्तापर्यंत जी शास्त्र आली, ह्याच्या अधिष्ठानावर देवाला जाणायचं आहे. ज्या देवापासून हा आला त्या देवाला जाणायचं आहे आणि नुसतं जाणायचं नाही, देवरूप व्हायचं आहे. हा जो आहे देवरूप होण्याचा हा जो मार्ग म्हणजे धर्म आहे. याप्रमाणे हा वैदिक धर्म आपला अतिशय श्रेष्ठ आहे आणि आपल्याला जी माहिती किंवा हे जे आपण मिळवतो, थोडक्यात हे तुम्ही आता हे मी थोडक्यात सांगितलं, मी काय 4 दिवसांनी सगळंच मला माहिती आहे याच्यातलं ही बातमी. तर तुम्ही थोडक्यात तुम्हाला ज्या वेळेला होईल तर अरे आपण जाणून घेऊया ना ह्याच्यात काय सांगितलं आहे. बाकीचं जाऊ दे, पण रामायण महाभारतामध्ये काय सांगितलं आहे, भागवतात काय सांगितलेलं आहे, उपनिषदात काय सांगितलेलं आहे. आपल्याला इतर त्या गप्पा टप्पा किंवा ते टी व्हीवर त्या सिरीजने वगैरे त्याच्याकरता नाही आपला जन्म, त्याच्याकरता नाही आपला जन्म. कारण लक्षात घ्या, आम्ही उद्या त्या दुसऱ्या कुठल्या आपण नाही जाणार आहोत,
पण समजा या मानव जन्मात आपण जर समजा आधी खाली एखाद्या गरीब ह्याच्यात गेलो किंवा काय गेलो माहिती नाही, काय चुकी आपण करतो आपल्या धर्मात. आणि ते 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परलोक आहे आणि पुनर्जन्म आहे, हे आपण मान्य केलेलं आहे. परलोक म्हणजे आपण इथून देवच्या माहिती ना, आपण ब्रह्मलोक, स्वर्गलोक, नरक पण आहे. पण जाऊ द्या, आपण सगळे चांगलेच आहोत, त्यामुळे नरकाचा आम्ही विचार नाही करत. तेव्हा नरक आम्हाला नको आहे, आम्ही तर तिथे जाणार नाही आहोत काय झालं तरी, कारण आम्ही इथे समर्थांच्या ठिकाणी आहोत, आम्ही ह्याच्या तिथे आहोत, त्यामुळे आम्ही नरकात जाणार नाही काय झालं तरी. तेव्हा त्याचा आम्हाला विचारच नाही करायचा. आम्हाला विचार करायचे ते मी ते स्वर्ग पण नकोच आम्हाला, आम्ही ते डायरेक्ट ब्रह्मलोकात कसं जायचं याचा विचार करायचा आहे आपण. म्हणजे ते ब्रह्म जे सगळ्यात लक्षात घ्या, आपण जेव्हा काय म्हणतो सगळ्यात जे मोठं आहे ते मला पाहिजे, आणि सगळ्यात मोठंच आहेच, पण सगळ्यात आनंद ज्ञान पण आहे, पराकोटीचं ज्ञान आहे तिथे. म्हणजे जिथे पराकोटीचं ज्ञान पण आहे, पराकोटीचा आनंद पण आहे आणि पराकोटीचं ते मोठं पण आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला कसलंही भय नाही, निर्भय स्थान आहे. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती गीतेचा श्लोक आहे. थोडक्यात आपल्याला इथे हे सगळं भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाई असेना. ते म्हणून तर संतांच्या ठिकाणी वाघ सिंह इथे इथे बसलेले असतात, निर्भय स्थिती. लक्षात घ्या, एकमेव स्थान जर काही निर्भय असेल तर ते फक्त ते एकमेव स्थान निर्भय आहे. तिथे भय नाही, कारण तिथे दुसरं मुळी काही नाहीच. दुसरं आलं की भय आलं. मी वाघाला संतांना भय नसतं याचं कारण ते वाघाला दुसरं समजतच नाही आहेत, आणि त्या वाघालाही कळतं की आम्हाला वेगळं समजत नाही आहे. म्हणजे ती निर्भय स्थिती प्राप्त होते, आणि ती निर्भय किंवा अभय स्थिती आहे ती आपल्याला या धर्माच्या माध्यमातून तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि लक्षात घ्या, कोणतंही भय नसलेली सर्वोत्कृष्ट आनंदाची पराकोटीचा आनंद आहे, सुख आहे. आनंद ही आतलं संवेदन आहे, आनंद बाहेर नाही, आनंद हे संवेदन आहे, सुख दुःख हे संवेदन आहे आतमधलं. आणि ते संवेदन माझ्याकडे आहे, पण मला विसरायला झाले, कारण मी अनेक गोष्टीत अडकलो आहे. या विश्वातल्या अनेक गोष्टीत मी अडकलो आहे. तिथून थोडक्यात आता आपल्याला काय करायचं आहे, मी कुठे अडकलो आहे बघायचं, इथे अडकलो आहे ये बारे, इथे अडकलो आहे सोडून द्यायला शिकायचं आहे, यज्ञ करायचं आहे, या गोष्टी सोडा. ज्या अनावश्यक गोष्टींचा तरी आधी त्या सोडा, ज्या अनावश्यक आहेत त्या. आवश्यक धरायचंच आहे, अनावश्यक सुटलं की आवश्यक धरायचं आहे. अनावश्यक गोष्टी आधी सोडायला शिका. ज्या आवश्यक आहेत ते नाही सोडता येणार, पण त्यांचा पण विचार करा की त्या आवश्यक आहेतच का. किती जमा करतो, 1 पर्स असली तर 10 पर्स, 1 वस्त्र असेल तर 10 वस्त्र, किती अनावश्यक आपण जमा करतो. आणि त्याचाच व्याप. मग ते नकोसं झालं की ते काढून टाकण्याचा पण व्याप. घरात एवढं सगळं गोळा करतो, काही विचारून सोय नाही. म्हणजे आमची जागा, म्हणजे खरं सांगायचं ना, आपल्याला भान नाही आहे त्या स्पेसचं. आम्ही जेवढी स्पेस मिळेल तेवढी सगळी भरतो वस्तूनीच. लागत नाही, आणि लागते तेव्हा ती मिळत नाही. लागेल कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्यायची ती, आणि ज्या वेळेला गरज असते त्यावेळी ती लागत नाही, ती मिळत नाही, तरी पुन्हा ती ठेवलेलीच असते. आणि मग एक दिवशी सगळं ते भंगार काढून टाकायचं. काय जमा करतो, अनावश्यक गोष्टी जमा नका करू. त्याचा पैसा जातो फुकट, आणि त्या पैशाकरता श्रम करायचे मिळवण्याकरता हे, आणि फुकट आमचं हे जे आम्हाला साध्य करायचे ते हात बाजूला ना. मग तो पैसा मिळवण्याकरता म्हणजे सुखाचा पैसा मिळवायचा, त्या वस्तू मिळवायच्या, त्याचा गोळा करायचं आणि त्या सांभाळत बसायचं. कोणी सांगितलंय हा गाठडो.
म्हणजे लक्षात घ्या, आपण कितीतरी गोष्टी अनावश्यक, आणि तसाच आम्ही टाईम आम्हाला नाही 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 म्हणतो, आम्हाला वेळ नाही वेळ नाही. अरे वेळ कुठे जातोय तो बघा ना दुसरीकडे. कुठे कुठे वेळ जातोय, सगळीकडे वेळ जात असतो. किती सुखसोयी आहे, काही पाटावर वंटा घ्यायला लागत नाही, मिक्सर आहे, भरकन सगळं होतंय स्वयंपाक, सगळ्या सुखसोयी आहेत ना, पण आम्हाला वेळ नाही. मग त्यावेळेला सगळ्या सुखसोयी नसताना वेळ होता आणि हे सगळं करत होते, कारण गरजा लिमिटेड होत्या. आम्ही आमच्या गरजा इतक्या वाढवून ठेवले, याच्याशिवाय आमचं चालणारच नाही. लक्षात घ्या, एक दिवस लाईट नसले तर राहता आलं पाहिजे ना पंख्याशिवाय. अरे काय सांगता येत नाही, इतकं भयानक परिस्थिती आहे. उद्या तुमचे ते AC वगैरे चाललेले सुद्धा बंद पडले तर काय कराल? बिना राहता आलं पाहिजे, ही डिपेंडन्सीच काढून टाकली पाहिजे. अहो काय भरोसा आहे का? हे आमची डिपेंडन्सी, म्हणजे थोडक्यात आमची डिपेंडन्सी इतकी वाढलेली आहे, पराकोटीची आमची डिपेंडन्सी आहे या सगळ्या गोष्टींवर. आणि ती ह्या लक्षात घ्या, संशोधन झाली, सुखाची साधन झाली, तितकं आमचं माइंड आहे ना त्याचा पीस निघून गेलेला आहे, आमची मानसिक शांती घालवलेली आहे. काल मी जो शब्द बोलले की आपला सगळा डाटा तिकडे जातोय, ते सगळं डाटा गोळा करते, उद्या त्या ह्या डाटाच्या ह्याने आम्हाला गुलाम करणार आहेत. आम्ही म्हणजे थोडक्यात सगळं आमचंच वैभव ते गोळा करतायत आणि त्या गोळा केलेल्यावर आम्ही डिपेंडंट राहायचं. आणि म्हणजे थोडक्यात आपली बौद्धिक, म्हणजे त्यांनी किती अनेक वर्ष डाटा गोळा करून आता ते आणलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करतायत, आपल्याला त्यांच्यावर डिपेंडंट करतायत. अरे आमची बुद्धी आहे की नाही? माझ्या परवा मनात विचार आलं, हे गुगल सगळं जमा करताय, तर तुम्ही सगळ्या इंजिनियर लोकांनी आपलं गुगल का नाही तयार करायचं? करायला हवं ना. अरे आपली कपॅसिटी आहे, म्हणजे डाटा आमच्याकडेच राहील, म्हणजे हे आपल्याचकडे राहील आणि त्या गुगलवरची आमची डिपेंडन्सी नको. कशाला हवी डिपेंडन्सी? आम्ही सगळे त्यांच्याही पेक्षा बुद्धिमान आहोत, आम्हाला सगळं आमच्या शास्त्राने सगळं दिलेलं आहे, किंबहुना बुद्धी आहे, आमचेच लोक तिकडे नासामध्ये आहेत. थोडक्यात आपली डिपेंडन्सी नको आणि आपण अनावश्यक गोष्टीत कुठेही, थोडक्यात अनावश्यक काय आहे, थोडक्यात ना हाच विवेक आहे. विवेक जो आहे ती योग्य काय आणि अयोग्य काय याचा नेहमी विचारावा. आणि हा विचार आपल्याला असेल, विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहेल तो पशु म्हटलंय समर्थ. आणि हा विवेक हवा आपल्याला की मला काय गोळा करायचं आहे, मला काय आवश्यक आहे आणि मला ते किती प्रमाणात आवश्यक आहे, हा विवेक करा. आणि जीवन आहे ना ते खरं सांगायचं तर आनंदासाठीच आहे. ह्या बाकीच्या हे वेदावे अमुक तर मग हे जरा बाजूला काढायला शिका. आपण आनंद लुटा, दुसऱ्याला आनंद द्या. आणि हा धर्माचं आचरण जे आहे ते हे अशा तऱ्हेचं आहे. थांबूया, खूप बोलणं झालं आणि नको ते नको असं नाही, पण ते म्हणजे काय की ह्या धर्माच्या निमित्ताने हे जे म्हणजे खूप मला असं वाटतं, मी लायब्ररीत बसते, इतकं ट्रेजर आहे आपलं, पण त्याला वाचक कोणी नाही. आता खूप आपलं आपल्याकडे आहे, म्हणजे आपलाच ठेवा आपल्याकडे आहे, पण आपल्याला माहिती नाही आहे. आणि तो आपल्याला माहिती करून घेऊन इतरांना त्याची माहिती करून द्या. आपल्याला आता हव्या तेवढ्या ज्या मीडिया उपलब्ध आहेत त्या मीडियांच्या माध्यमातून याचा प्रसार व्हायला गरजेचं आहे की हे आपलं थोडक्यात हे आपलं वैभव आहे. आणि हे वैभव जे आहे हे वैभव खूप महत्त्वाचं आहे. इतर वैभव आपल्याला टू द लिमिट मिळवा आणि या वैभवाकडे लक्ष द्या. थोडक्यात वैभव हे आहे आणि ते तुमचं लक्षात घ्या. हे आमचे 100 वर्ष इथेच निघून जातील. पुढलं जे वैभव आम्ही इथून काय घेऊन जातो ना, लक्षात घ्या, ज्ञानच आपल्याबरोबर जात आहे. हा सूक्ष्म देह इथून बाहेर पडतो. देह सुटताना जो सूक्ष्म देह आहे, मनबुद्धीचा जो देह आहे, अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार जो देह आहे, तो देह इथून बाहेर पडतोय आणि त्या देहामध्ये हे सगळं ज्ञान असलेलं पाहिजे. जातं ते तुमचं ज्ञान आणि तुम्ही जे काही वागणं आणि शील आणि तुमचं हे जे आहे तेवढंच जात आहे बरोबर, बाकी हा देह इथेच पडतो. त्यामुळे आपल्याला उत्कर्ष कसा साधायचा आहे, माझं मन संस्कारित आणि सुदृढ त्या दृष्टिकोनातून होईल, मी ज्ञानाने परिपूर्ण असेन
जे लोक वेळ जातोय, जे लोक काही मिळवत नाही आणि लक्षात घ्या हे मारामाऱ्या करतात, खून दरोडे करतात ना, यांची बुद्धी कार्य नाही करत. आपल्या शास्त्रात जे सांगितलं ना त्यांना नीच योनीत जायला लागतं, त्याचं कारण पण सांगते. लक्षात घ्या त्यांच्या बुद्धीमध्ये ते मारामाऱ्या खून दरोडे सगळं असतं. ती बुद्धी जेव्हा इथून बाहेर पडते तेव्हा ती मानवदेह निर्माणच करू शकत नाही. हा मानवदेह माझा मी निर्माण केलेला आहे. ती बुद्धी त्यांच्या देहातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिच्यामध्ये ती कपॅसिटीच नसते या तऱ्हेचा सुसंस्कृत देह करण्याची. हा देह आम्ही निर्माण केले. लक्षात घ्या त्या बुडबुड्यापासून सगळं सायन्स तुम्हाला माहिती आहे. त्या बुडबुड्याला हातपाय फुटतात, त्याच्यात सगळी ती येते. तो मीच असतो तिथे. मीच जो मागला ह्या जन्म सोडून जे सूक्ष्मदेह घेऊन जातो तोच सूक्ष्मदेह पुन्हा त्या वीर्याच्या रूपाने त्या आतमध्ये येतो आणि मीच ते सगळं हातपाय मला कसं पाहिजे तसं अवयव करतो. आणि मग मी परमेश्वराला म्हणतो देवा सोडविसी येतो नाही तरी मी स्वहित करीनी, पुन्हा या गर्भवासात येणार नाही. देवा सोडविसी येतो नाही, त्या गर्भवासाचे इतके कठीण आहे म्हणून हे जन्म नको, मला इथून सोडव. मी आता तू मला सोडवलंस की मी स्वहित करीन की पुन्हा या गर्भात येणार नाही. असं दुखून प्रतिज्ञा करतो. अरे नको इथले या गाडीतून मला काढ लवकर बाहेर. एकदा आला झालं सगळं विसरलं, सगळं विसरतो आणि पुन्हा ओढतो. आणि म्हणून तर संत सांगतात की अरे त्या नको तो गर्भवास, म्हणे थोडक्यात जन्म मरणातून सुटायचं आहे तोच मोक्ष आहे. ह्या गर्भवासात पुन्हा जायचं नाही. आणि आपल्याला लक्षात घ्या आम्ही काय दुःख भोगलं आहे त्याचा विसर पडतो. आम्हाला सुखाची आठवण राहते. दुःख खूप भोगलेलं असतं पण दुःखाचा लवकर विसर पडतो. त्या गर्भवासातल्या दुःखाचं आम्हाला माहितीच नाही काय ते काय, ते विष्ठा मूत्र पित्त काय, त्याच्यात तो सगळा घाणीत असतो. देह पण घाणीचा आणि ते पण सगळं घाणीचं. जन्माला येतं ते पण घाणीच. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे मूत्राचे म्हणतं समर्थ. जाऊ दे थांबूया इथे. जय जय रघुवीर समर्थ. योगेशची वेळ खाल्ली मला वाटतं मी.